मानवी शरीरातील लाल रक्तकणिकेची निर्मिती कोठे होते? पहिला ऑप्शन दिला आहे अस्थिमज्जा, दुसरा आहे जठर, तिसरा यकृत, चौथा प्लीहा. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकेची निर्मिती कुठे होते? याचं योग्य उत्तर आहे असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा. पुढील प्रश्न, श्वसनाचे विकार कशामुळे होतो? पहिला ऑप्शन दिला ध्वनी प्रदूषण, दुसरा आहे जल प्रदूषण, तिसरा आहे वायू प्रदूषण, चौथा आहे यापैकी नाही. श्वसनाचे विकार कशामुळे होतो? याचं ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे वायू प्रदूषण. पुढील प्रश्न, कोणते शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? पहिला ऑप्शन दिला आहे जीवनसत्व अ, दुसरा ऑप्शन दिला आहे जीवनसत्व ड, तिसरा आहे जीवनसत्व ई, चौथा ऑप्शन आहे जीवनसत्व के. कोणते शरीरातील कॅल्शियम फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे जीवनसत्व ड. पुढील प्रश्न, कोणता वायू हसणारा वायू म्हणतात? पहिला ऑप्शन दिला आहे नायट्रिक ॲसिड, दुसरा आहे नायट्रिक ऑक्साईड, तिसरा आहे नायट्रेस ऑक्साईड, चौथा आहे नायट्रेस ॲसिड. कोणता वायू हसणारा वायू म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नायट्रेस ऑक्साईड. पुढील प्रश्न, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? पहिला ऑप्शन दिला कार्बन मोनॉक्साईड, दुसरा आहे मिथेन, तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड, चौथा आहे ओझोन. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड. पुढील प्रश्न, माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? पहिला आहे संवहन, दुसरा आहे बाष्पीभवन, तिसरा आहे रासायनिक प्रक्रिया, चौथा आहे भाजलेल्या मातीचा गुणधर्म. माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? याचं योग्य उत्तर आहे असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बाष्पीभवन. पुढील प्रश्न, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे आहे? पहिला ऑप्शन दिला आगंतुक मूळ, दुसरा अन्न संचयी मूळ, तिसरा भूमिगत मूळ, चौथा सोट मूळ. धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 सोट मूळ. पुढील प्रश्न, अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? पहिला ऑप्शन दिलेल्या सूचनेचे व माहितीचे एकत्रीकरण, दुसरा ऑप्शन दिला समुद्र सपाटीपासून उंची मोजणे, तिसरा ऑप्शन दिला दुधाची शुद्धता मोजणे, चौथा ऑप्शन दिला हवेतील आर्द्रता मोजणे. अल्टिमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 समुद्र सपाटीपासून उंची मोजणे. पुढील प्रश्न, शक्तीचे एकक काय आहे? पहिला ऑप्शन दिला आहे न्यूटन, दुसरा व्होल्ट, तिसरा हर्ट्ज, चौथा वॅट. शक्तीचे एकक काय आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 वॅट. पुढील प्रश्न, अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहे? पहिला ऑप्शन दिला मेंडल, दुसरा चार्ल्स डार्विन, तिसरा जेम्स वॅट,
चौथा आहे माधव क्युरी. अनुवंशशास्त्राचे संशोधक कोण आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मेंडल. पुढील प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? पहिला ऑप्शन दिला आहे 1, दुसरा ऑप्शन दिला आहे 3, तिसरा ऑप्शन दिला आहे 2, चौथा ऑप्शन दिला आहे 4. न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहे? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 3 नियम आहे. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसात कोणता ॲसिड असतो? पहिला ऑप्शन दिला आहे टायटरिक, दुसरा आहे सायट्रिक, तिसरा ॲसेंटिक, चौथा आहे लॅक्टिक. लिंबाच्या रसात कोणत्या ॲसिड असतो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पहिला ऑप्शन दिला ओझोन, दुसरा प्राणवायू, तिसरा कार्बन डायऑक्साईड, चौथा आहे कार्बन मोनॉक्साईड. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही विचारला आहे. पहिला ऑप्शन आहे देवमासा, दुसरा आहे कासव, तिसरा आहे ससा, चौथा आहे हत्ती. खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कासव. आणि सस्तन प्राणी कोणकोणते आहेत? देवमासा, ससा, हत्ती. पुढील प्रश्न, पांढरा रंग किती रंगाचे मिश्रण आहे? पहिला ऑप्शन 7, दुसरा 1, तिसरा आहे 3, चौथा आहे 11. पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 7 रंगाच्या मिश्रणाचा पांढरा रंग होतो. पुढील प्रश्न, युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? पहिला ऑप्शन दिला कानपूर, दुसरा अलाहाबाद, तिसरा भोपाळ, चौथा गोरखपूर. युनियन कार्बाइड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भोपाळ. पुढील प्रश्न, तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक रसायन असते? पहिला ऑप्शन दिला आहे कॅफेन, दुसरा आहे टॅनिन, तिसरा आहे निकोटीन, चौथा आहे सेल्युलोज. तंबाखूमुळे कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक रसायन असते? ऑप्शन क्रमांक 3 याचे योग्य उत्तर असणार आहे निकोटीन. कॅफेन कशामध्ये असतात? कॉफीमध्ये, टॅनिन चहामध्ये. पुढील प्रश्न, कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? पहिला ऑप्शन दिला आहे जठर, दुसरा यकृत, तिसरा आतडे, चौथा मोठे आतडे. कावीळ हा रोग मानवी शरीरात कोणत्या अवयवास जडतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न, कोणते अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे? पहिला ऑप्शन दिला इथिल अल्कोहोल, दुसरा मिथिल अल्कोहोल, तिसरा बेझिन, चौथा यापैकी नाही. कोणते अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इथिल अल्कोहोल. पुढील प्रश्न, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? याचं पहिलं उत्तर आहे 8 सेकंद, दुसरा 8 मिनिटे, तिसरा 8 तास, चौथा 1 दिवस. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2
8 मिनिटे. कोणता पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? पहिला ऑप्शन दिला आहे वस्तुमान, दुसरा आहे आकारमान, तिसरा आहे वजन, चौथा आहे यापैकी नाही. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे काय कमी होते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 आकारमान. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पहिला ऑप्शन दिला आहे जठर, दुसरा यकृत, तिसरा हृदय, चौथा मोठी आतडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? याचं योग्य उत्तर असणार आहे यकृत. ऑप्शन क्रमांक 2 यकृत. पुढील प्रश्न, खालील कोणत्या रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? पहिला आहे स्कर्वी, दुसरा आहे बेरीबेरी, तिसरा आहे मूळदोष, चौथा आहे रात आंधळेपणा. खालीलपैकी कोणत्या रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ड जीवनसत्वाच्या मूळदोष. ऑप्शन क्रमांक 3 मूळदोष. स्कर्वी, क बेरीबेरी, ब रात आंधळेपणा, अ. पुढील प्रश्न, कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? पहिला आहे क्लोरोफॉर्म, दुसरा अमोनिया, तिसरा मिथेन, चौथा नायट्रस ऑक्साईड. कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जातात? पहिला ऑप्शन दिला आहे मॅग्नीज, दुसरा आहे लोह खनिज, तिसरा आहे तांबे, चौथा आहे बॉक्साईट. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जातात? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईट. पुढील प्रश्न, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? पहिला ऑप्शन दिला आहे नारंगी, दुसरा आहे पांढरा, तिसरा गर्द निळा, चौथा आहे तांबडा. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2